तिचे वक्तव्य मला युक्तिसंगत असल्यासारखे वाटले. मी म्हणालो, श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभू आहेत. या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे. प्रस्तुत ते कुरवपुरातच आहेत. आपल्या भक्तिभावास अनुसरून त्यांचे वर्तन असते. श्रीपाद श्रीवल्लभांना सद्गुरू या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरू सारखेच अनुभव येतात. परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास तेच परमात्मा आहेत असे सिद्ध करतात. तू सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभाचे नामस्मरण कर. अचूक कर्तव्याचा बोध होईल. सगळ्यांना आनंदमय परिणाम लाभतील. त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक मला जंगम आला. जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते. आमच्या वाड्यातील सर्व जणांना थोड्याच कालावधीत तो फार आदरणीय झाला. त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अत्यंत अद्भुत प्रकारे सांगत असे. त्याच्या जवळचे ताडपत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव होते. त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असे तो सांगत असे. सुबाह्याच्या जनकांच्या समजुतीसाठी तो आमच्या घरी सुद्धा आला. माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन त्याखाली टाकण्यास सांगितल्या. त्यानंतर गणित घालून त्याच्या ताडपत्राच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्यांनी वाचण्यास सुरुवात केली. प्रश्न केलेला माणूस शंकर भट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्राचे लिखाण हाच करेल. पूर्वजन्मी हा आणि याचा एक मित्र कुंदुकूर या शहराच्या थोड्याच दूर असलेल्या मुगलीचर्ला या ग्रामात जन्मले. जुगार खेळण्यात त्यांची विशेष आसक्ती होती. त्या ग्रामात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचे देऊळ होते. हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला. मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करीत असे. दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यात मग्न असत. हा किती अनाचार आहे याची त्यांना खंत नव्हती. त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्याने विचित्र अशी अट ठेवली. त्याचा मित्र जिंकलास यांनी खेळात हरलेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्रांनी आपल्या पत्नीस ह्याला द्यावे असे ठरले. या कराराला साक्षी म्हणजे हे दत्तप्रभू आहेत असे मानून प्रमाण करून जुगार खेळण्यास सुरुवात केली. आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेला दत्तप्रभू बघतच होते. खेळामध्ये शंकर भट विजयी झाला. शंकराच्या मित्राने त्याच्या पत्नीस त्याला देण्याची नाकारले. भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेली. कुळातील सुज्ञ लोक एकत्रित जमले. पवित्र अशा दत्तप्रभू समोर एवढे मोठे दुष्कृत्य घडले ही अत्यंत खेदपूर्ण घटना होती. परस्त्रीचा मोह करून तिला वक्रमार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शविल्याबद्दल शंकर अशा डोक्यावर गरम गरम तेल घालावे. तसेच खेळामध्ये आपल्या पत्नीसपणाला लावलेल्या यांच्या मित्राला नपुसंकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे. असे केल्यावर त्या दोघांना कामातून बहिष्कृत करावे असे न्याय सुज्ञांनी दिला. त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली. शंकर भटाने त्याच्या पूर्वजन्मी थोडा काळ दत्तसेवा केल्यामुळे या जन्मी देवभक्ती असलेला जन्म प्राप्त झाला. त्याचा मित्र सुब्या या नावाने क्षौर कर्म करणाऱ्यांच्या घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला. त्याचे मन चंचल झाल्यामुळे वेडा होऊन लग्न झाल्यानंतर पळून गेला. बोळसर असलेली सुशयाची पत्नी निर्दोष आहे. तिच्या पतिव्रतेच्या प्रभावाने सुबयाच्या मनाचे चंचलता कमी होऊन हे रमलशास्त्र ऐकण्याच्या दुसऱ्या दिवशी सुभया परत येईल. त्या दिवशी शंकर भटाची सुटका होईल. शंकर भट्टाला असलेले 7.5 श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहाने 7.5 दिवसातच निघून जाईल. भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्या कडून कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होतात. सुबह्याच्या मन चंचलतेच्या परिहारास्तव शंकर भट्टाच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याचे चित्रगुप्ताने लिहिले आहे. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीने काम करीत असतो. या सत्तेची जाणीव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे. दुष्कर्म कधीही करू नये. श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मपत्रिकेप्रमाणे त्यांच्या अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकाने त्रिपुरा देशातील अक्षय कुमार या नावाच्या जैन मतस्थाकडून श्री पिटिकापुरात श्री प्रभूंची माहिती पोहोचेल. त्या अगोदर विलासांची माहिती देणारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल.